आपल्या समोर येते, टाळ्यांनी स्वागत करूया अभिलाषा चेल्लम. रात्रीच्या अंधारात नको तिथंच पडला अवचित माझा हात हाताखालती नांगा काढून वैरण ती बसली गबाई मला इश्काची इंगळी डसली गबाई मला इश्काची इंगळी डसली बाई ग बाई ग अगं बाई 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 इश्काची इंगळी डसली खरंच हिला इश्काची इंगळी डसली बाई ग बाई ग मारली किंकाळी कळलई आली मारली किंकाळी कळलई आली पुरखा मान भिजले चोळी अंगांगाची काहिली झाली अंगांगाची काहिली झाली सांगा ही काळ बसली बाई मला इश्काची इंगळी डसली ग बाई मला इश्काची इंगळी डसली बाई ग बाई ग. व्हेरी नाईस अभिलाषा. थँक्यू. तू आता खुश आहेस स्वतःच्या परफॉर्मन्सवर? हो, नक्की ना? आय एन्जॉयड द सॉन्ग. वंडरफुल. सो वी ऑल्सो एन्जॉयड. छान गेलीस आणि लावणी करता जी गोष्ट पाहिजे ती तुझ्या गळ्यात होती, म्हणजे या गाण्यामध्ये खूपच छान गेलीस. व्यवस्थित म्हणतो ना आपण, अगदी व्यवस्थित गेलीस. थँक्यू. छान गेलीस. एक गोष्ट मला इथे मुद्दाम सांगायला पाहिजे की अनेकदा आपल्याला आपण लहानपणापासून ती भाषा बोलत असतो, पण आपण गाताना एक्सप्रेशन आपल्याला सापडत नाही. आणि एक्सप्रेशन म्हणजे काय याच्याविषयी खूप चर्चा होते, पण तरी ते सापडत नाही. आणि अभिलाषाला मराठी भाषा आता 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 तिला चांगली कळायला लागली आहे, पण तिच्याकडे मुळातच इतकं सुंदर एक्सप्रेशन आहे की ती जेव्हा कुठलाही विषय मांडते, मगाशी पण समईच्या शुभ्रकळ्या गाताना एकदम वेगळ्या वातावरणात तिने नेलं आणि आत्ता पण नेलं. तू चांगली गातेसच, आत्ताही छान गायलीस आणि पुढेही चांगली गाशील, याच्या पलीकडे काही सांगू शकत नाही. व्हेरी गुड. असं गाणं ज्याला ऐकायला आल्यानंतर त्याच्यामध्ये ज्याला यमन वगैरे दिसतो, मग नी रे ग म वगैरे असं दिसतं, तर त्याला ती इश्काची इंगळी कशी दिसणार आहे का नाही? तिला ते ढोलकीची थाप टँग आल्यानंतर तिला जे काय व्हायला पाहिजे की नाही इथं ते होतंय बघा. तिला क्लासिकल बिशिकल किती बी घासला असेल हो नी, तरी पण ते ढोलकीची थाप ऐकल्यानंतर जो असा टांग 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 ढंगा टांग 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 हे पाय थिरकायला पाहिजे तिच्या मारी असं ते ज्याला होतं मनामध्ये, त्यालाच लावणी गाता येते, म्हणजे तिलाच लावणी गाता येते. आणि ते तिला ते होतं, ते तिला डोक्यात त्या इश्काची इंगळी. इथं शिट्टी आली पाहिजे, शिट्टी नाही आली, 2 फेटे उडले नाही तर माझं गाणं चांगलं झालं नाही बघा. असं ते फिलिंग आहे आणि ते तिच्या मनामध्ये आहे. त्यामुळे तू ना वाट लावून टाकलीस, तू पार डोकं फिरवून टाकलंस, पार कलेच्या बाहेर काढलास, फेटे उडवलेस, टाळ्या. वा वा वा, कोल्हापूरला नेलंस मला तू. वा वा. वरचा सा वरचा रे.
सा रे गा